जय जिजाऊ जय शिवराय। आज आपण गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध केल्यामुळे एकत्र जमलोय। मला या दोन चोरांना प्रश्न विचारायचे। त्यांनी त्या दोन चोट्यांनी ना उत्तर द्यावं। पहिला प्रश्न त्या गोप्याला विचारायचा आहे, जेव्हा अहिल्याबाई होळकरांचा घाट पाडला गेला तेव्हा तुझी आई नाही केलास तुझ्या गोष्टीला। दुसरा प्रश्न, अख्ख्या महाराष्ट्रात त्या औरंगजेबाच्या कबरीला विरोध केला जात होता, तू हिंदुत्वाच्या नावावर चौकात भाषण ठोकितो तेव्हा तुझी त्या औरंगजेबाची कबर झाकायला एकटा बाळाच्या आवारे गेलता आणि छाती ठोकपणे गेलता आणि ती झाकून आलता। माधर मला हिंदुत्व शिकायचं नाही, तू फक्त त्या देवेंद्र फडणवीसची दलाली करण्यासाठी गोप्या काम करतो। तू काय आम्हाला बारामतीला समजू नको, आम्ही मराठी आहोत। तुझ्या मागून पुरून काढतो कसं काय तसं राहायला हे तर काय कुठल्याच गिरतीतलं नाही। याला घर ओबीसी नाही आहे आणि ओपन नाही। या लक्ष्मण हाकेनी माय हेलेनी याला नाही स्टँड होता ना, त्याच्या दीपक भाऊला का आंदोलनाला पाठिंबा द्यायला गेला नाही? कुठे जाऊ? त्यावेळेस धनगर नव्हता का ओबीसी नव्हता? प्रत्येक ठिकाणी हा जिथं याला दलालकी मिळाली तिथं हा पळाला। याला मी एवढंच सांगेन, तू जिथं आम्हाला विरोध करशील तिथं हे बघ, बाळराजावर बोलत नाही, डायरेक्ट फटतो आणि हा आपला काय करतो। मला खरं सांगतो, मला बोलता येत नाही। मी गेल्या 3 वर्षापासून संघटनेचा अध्यक्ष, अगोदर मी एक कार्यकर्ता म्हणून समाजाचं काम करत होतो। भाषण करणं हे काय आपल्या तत्वात करता येत नाही, पण मी जेव्हाही बोलतो ना, मी त्या बेटापासून बोलतो। मी तुम्हा सर्वांना एकच शब्द देतो, काहीही झालं तरी छत्रपती शिवाजी महाराज आहे तिथेच राहतील, कोणीही काढू शकणार नाही। कोणता SP, कोणता कलेक्टर, कोणतं सरकार यांना आपण मोजत नाही। आमचं एकच सरकार आहे, छत्रपती शिवाजी महाराज। आणि राहिला प्रश्न, आजच्या परिस्थितीला ओबीसी मराठा वाद लावण्याचं जे काम केलं जात आहे, मी तुम्हा सर्वांना सांगतो, आताही आपण या गावात जर फिरलो तर धनगर समाजातल्या 70-80% लोकांची भावना ही आहे, छत्रपती शिवाजी महाराज जिथे बसले तिथे बसू द्या। मोजके 10-20% तुझे ज्यांना हे यांची पोटदुखी होती आणि त्यासाठी हे माय घालते। खेळोबा मंदिराच्या ट्रस्टीच्या जागेवरती काही समाज विघातक शक्तींनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेकायदेशीररित्या बसवला। धनगर समाजाच्या तीर्थक्षेत्रावरती त्या जागेवरती अतिक्रमण करणं, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या आडून जर इथल्या ओबीसींच्या, बहुजनांच्या, दीनदलितांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्याचा कोणाचा प्रयत्न असेल तर तो प्रयत्न हाणून पाडूया। आपल्या अस्मितेच्या, आपल्या तीर्थक्षेत्राच्या पावित्र्य राखण्यासाठी बहुजन बांधव, ओबीसी बांधव, विशेष करून दलित समाजामधील, विशेष करून धनगर समाजामधील, विशेष करून ओबीसी समाजामधील सर्व तरुणांनी तिथं एकत्रित येऊया। मी उद्या सकाळी 9 वाजता येतोय, तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येने तिथं यावं अशी नम्र विनंती। जय जिजाऊ जय शिवराय। लक्ष्मण हाके, तू सकाळी 9 वाजता ये की रात्री 2:30च्या नंतर कधी ये, तुला एवढंच सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्यासाठी तू येतोय आणि तुला वैचारिक चर्चा करायला तयार आहे। आणि तुझ्या मनगटात धमक असेल ना, त्या मनगटाला मनगट लावायला ये आणि समाजाला अडवणूक घालून तू एकटा मी एकटा तू फेस टू फेस सकाळी चौकात घेतो, तुझी काय लायकी ना दाखव। जय जिजाऊ जय शिवराय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, हे आहेत बाळराजे आवारे पाटील। त्यांनी लक्ष्मण हाके यांना अक्षरशः शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे। लक्ष्मण हाके हा राजकीय दलाल असल्याचं बाळराजे आवारे म्हणतात। पुतळ्याला विरोध केल्यास रस्त्यावर उतरून त्याचे कपडे फाडू आणि त्याला चांगला चोप देऊ असं बाळराजे आवारे यांनी इशारा दिला। मंडळी, माढा तालुक्यातनं ही सगळ्यात महत्त्वाची बातमी सध्या समोर येते। पुतळा वादावरून बाळराजे आवारे यांनी लक्ष्मण हाके यांना इशारा दिला आहे। त्यामुळे सामाजिक आणि राजकीय तणाव आणखी वाढल्याचं चित्र सध्या समोर येत आहे।
ज्या कोणी माणसाने सकाळी 9 वाजता येतो असं सांगितलं होतं त्या माणसाला माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा तुझा जातीवाद तुझ्याकडे ठेव. त्यानंतर जर तू शिवाजी महाराजांना विरोध केला तर तुला रस्त्यावर उतरून तुझे कपडे फाडून तुला मारलं जाईल असा इशारा बाळराजे आवारे पाटील यांनी दिला. आणि त्याचबरोबर अक्षरशः आई बहिणीवरून शिव्या देत त्यांनी शिव्यांची लाखोली लक्ष्मण हाके यांना वाहिल्या. मंडळी, माढा तालुक्यातल्या अंजनगाव या ठिकाणच्या खेलोबा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. त्यावरून अंजनगावमध्ये वातावरण पेटलेलं आहे. पोलिसांनी बुधवारी लाठीचार्ज केला होता, त्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झालेलं होतं. बाळराजे आवारे म्हणाले की अंजनगाव या ठिकाणच्या खेलोबा या ठिकाणच्या मंदिर प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचा विषय आपण शांततेच्या मार्गाने सोडवू असं माझं मत हे प्रामाणिक मत होतं. त्यासाठी प्रशासन आणि शिवप्रेमींना आपण आवाहन देखील केलेलं होतं. पण पोलिसांकडनं लाठीचार्ज झालेली घटना अत्यंत चुकीची आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर एवढी आक्रमक भूमिका घेण्याची काही गरज नव्हती. ही जागा खेलोबा मंदिराची आहे आणि BC आहे आणि याचा पुरावा असलेला सातबारा आणि त्याचा उतारा हा आपल्याकडे असल्याचं बाळराजे आवारे म्हटले होते. ही जागा मंदिराची जरी नसली आणि आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळेच मंदिरावरचे कळस आणि दारावरची तुळस ही शाबूत आहे. त्यामुळे कुठल्याही मंदिराने, धर्माने आणि जातीने शिवाजी महाराजांना विरोध करण्याचं काही एक कारण नाही असं बाळराजे आवारे पाटील म्हणतात. आम्ही कुठल्या आमदार किंवा नेत्याच्या सांगण्यावरून काम करत नाही. आम्ही आतापर्यंत शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांचे 270 पुतळे बसवल्यात. ज्या ठिकाणी परवानगी मिळाली तिथं परवानगी घेऊन आणि ज्या ठिकाणी परवानगी मिळाली नाही त्या ठिकाणी विना परवानगीने आम्ही पुतळे बसवलेत असं देखील बाळराजे आवारे या ठिकाणी ठणकावून सांगतात. तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणावर बाळराजे आवारे यांनी चांगलीच खरडपट्टी या ठिकाणी काढलेली आहे. फक्त 4 लोकांनी हा वाद निर्माण केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहेत आणि त्यांचे पुतळे आम्ही विना परवानगीनेच बसवणार हे मी ऑन कॅमेरा सांगतो असं देखील बाळराजे आवारे म्हणतात. आम्ही यापुढे देखील असेच पुतळे बसवणार असं देखील ते ठणकावून सांगतात. त्यामुळे लक्ष्मण हाके हा केवळ राजकीय दलाल आहे आणि धनगर समाजाला आमच्यामुळे त्रास झालेला नाही. आम्ही अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक बसवलेले आहे, त्यांचे विचार जपलेले आहेत. त्यामुळे हाकेंनी आम्हाला काही या गोष्टी सांगू नये असं देखील बाळराजे आवारे या ठिकाणी ठणकावून सांगताना दिसले आहेत. मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये अवश्य व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा आणि शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा. धन्यवाद.